आणि वारी ही जशी वारकऱ्यांसाठी महत्त्वाची तशीच ती साहित्यिकांसाठी गरजेची आहे। याच वारीत अनेक साहित्यिक प्रवास करतात। अशाच एका लेखकाशी आमचा संवाद साधलेला आहे आमचा प्रतिनिधी गुरुप्रसाद जाधवने। पंढरपूरच्या दिशेने निघालेली ही वारी फक्त आपली संस्कृती आपली परंपरा घेऊन पुढे जात नाहीये, तर ती वारी काही विचार पुढे घेऊन जाते। आपल्यासोबत पुण्यातले लेखक आहेत बेलसरे सर, नमस्कार। तुमचं नाव एकदा पूर्ण आम्हाला? दिगंबर गजानन बेलसरे। बरं, तुमची ही किती वारी आहे? तिसरी वेळी। पण तिन्ही वेळेला काही वेगळेपण घेऊन तुम्ही या वारीमध्ये येत असता। 3 वर्षांचा तुमचा उपक्रम काय होता आणि यंदाचा काय आहे? पहिल्या वर्षीचं मला महाराष्ट्रात पाऊस पडला म्हणून विठ्ठलाकडे साकडं घातलं होतं। त्यामुळे मी जेजुरी ते पंढरपूर काही अन्न खाणार नाही म्हणून विठ्ठलाला मागणी केली की महाराष्ट्रात पाऊस पडू दे, सर्वांचं कल्याण होऊ दे। यासाठी पहिल्या वर्षी केलं। दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात तर त्या त्यांना चांगली सद्बुद्धी द्यावी याच्यासाठी केलं आणि जाता जाता वारीत झाडं लावत गेलो पुढे। अरे वा, पूर्ण मार्गामध्ये? हा, पूर्ण मार्गामध्ये जसं आपल्याला होईल तसं मोजली नाही मी। यंदाचा काय उपक्रम आहे तुमचा? तर यंदाचा विश्वामध्ये शांती निर्माण होण्यासाठी व समाजात सहिष्णुता निर्माणासाठी राग लोभ हे मत्सर हे वाढत चाललेलं आहे, तर हे कुठेतरी थांबवावं। तर याच्यासाठी शांती निर्माण व्हावी यासाठी विठ्ठलाकडे मी साकडं घातलेलं की लोकांमध्ये शांती नांदू दे। त्यासाठी मी परत यावेळेला पण जेजुरी ते पंढरपूर असंच चाललेलं खाता फक्त पाण्यावर चाललं। विश्वशांतीसाठी निघालेले हे वारकरी खरं तर वेगवेगळी विचार घेऊन पुढे पंढरपूरला जाणारी बरीचशी माणसं आपल्याला या रस्त्यात भेटतात। यापैकी हे एक या आनंद यात्रेतून मी गुरुप्रसाद जाधव, ABP माझा, पुणे।